जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण 100 वर्षात काही जाणकार सांगतात की असा पाऊस, अशी परिस्थिती कधीही पाहिली नाही. आपल्या वयाच्या हिशोबाने जर पाहिलं तर आज वयाच्या 60-62व्या वर्षापर्यंत मी कधी असा पाऊस पाहिला नाही. आणि आज नेहमी पाण्यासाठी तहानलेला असलेला मराठवाडा जलमय झाला. तेव्हा या मराठवाड्यामध्ये सध्या मुख्यमंत्र्याचे, पालकमंत्र्याचे अथवा उपमुख्यमंत्र्याचे जे दौरे होत आहेत, जे पाहणी दौरे होत आहेत, पण ते सरसकट कर्जमाफीची घोषणा करत नाही आहेत, सरसकट अनुदानाची घोषणा करत नाही आहेत किंवा ओला दुष्काळही जाहीर करत नाहीत. तेव्हा या सरकारच्या डोक्यात शिजतंय काय, हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहतो. ज्या ज्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जनसामान्याच्या जवळ जाऊन भेटतात, त्यावेळेस तेथील नागरिक तावफोन पडून सांगतात की सरकार, मायबाप सरकार, आता ही कर्जमाफी करा आणि आम्हाला हेक्टरी किमान 50,000च्या पुढची मदत द्या. आमची गुरंढोरं वाहून गेली आहेत, त्याचे पंचनामे करून त्याचे पैसे द्या. पण या सरकारच्या कानापर्यंत हे शब्द पोहोचत नाहीत का? ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर असेल, इथे ज्या ज्यावेळी पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी याच सरकारने केलेली मदत, मग तो टपरीवाला असेल, दुकानदार असेल, भूमिहीन असेल, शेतमजूर असेल अथवा शेतकरी असेल, ज्या निकषावर त्यांना मदत केली गेली होती, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना ज्या निकषावर मदत केली जात होती, ते निकष तर आज कुठे दिसत नाही आहेत. एकनाथ शिंदेच्या काळामध्ये 65 मिलीमीटरच्या वर जर पाऊस झाला तर 13,500-14,000चे निकष होते हेक्टरी मदत देण्याचे. आणि आज केवळ 8,000 रुपये हेक्टरी मदत, हा सरकारचा बालिशपणा नाही आहे का? शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नाही आहे का? आजही मराठवाड्यामध्ये शेतमजुराचा व्यवसाय बुडाला, कारण त्याची उद्या येणारी जर हंगाम सोयाबीनच राहिलं नाही तर कापणीचा प्रश्न उद्भवत नाही, तर मजुरी मिळणार नाही. कपाशी राहिली नाही तर कपास वेचणाऱ्या मजुरी करणाऱ्या बायांचा उदरनिर्वाह कशावर व्हायचा? ऊसतोड कामगारांची तीच परिस्थिती आहे. फळबागामध्ये लागणाऱ्या मजुरांची परिस्थिती तीच आहे. एवढा मराठवाडा उद्ध्वस्त झाला असताना हे सरकार ना ओला दुष्काळ जाहीर करतं, ना हेक्टरी 50,000ची मदत देतं, ना कर्जमाफी करतं. नेमकं या सरकारच्या डोक्यामध्ये शिजतंय काय, हा प्रश्न मलाच नाही, अनेक मान्यवरांना पडला असेल. कदाचित सरकारला परमेश्वर सद्बुद्धी देवो आणि त्यांनी भूमिहीनापासून, मजुरापासून ते शेतकऱ्यापर्यंत आणि विशेषतः छोट्या व्यापाऱ्यापर्यंत, जे टपरीधारक असतील, छोटे छोटे बुटाचे, कोणी कपड्याचे, कोणी कटलरीचे, असे काही व्यापारी असतील किंवा छोटा मोठा व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत असतील, आणि त्यांचं जे नुकसान झाले, ज्या शेतकऱ्यांची गुरंढोरं वाहून गेली, ज्या मजुरांची शेळी, करडं, मेंढ्या वाहून गेल्यात, ज्यांची कोंबडी, बैल, गाई वाहून गेल्यात, म्हशी वाहून गेल्यात, यांना पंचनामे न करता त्यांनी सांगतील त्या पद्धतीनं गावातल्या सरपंचाच्या साक्षीनं नोंद घेऊन त्यांना त्यांच्या जनावराच्या किमतीप्रमाणे मदत करायला पाहिजे. आणि ही वेळ खरं तर सत्ताधारी असोत का विरोधक असोत, यांनी राजकारण करण्याची नाही आहे. आज एखादा आमदार येतो, तो म्हणतो माझा 1 महिन्याचा वेतन मी मुख्यमंत्री निधीला देतोय. दुसरा पक्ष येतोय, तो म्हणते आम्ही मुख्यमंत्रीला निधीला वेतन. अरे सर्वच आजी माजी खासदार आमदारांचे वेतन डायरेक्टली 1 वर्षाकरता कपात करा आणि सगळं मुख्यमंत्री निधीत टाका. तुमचे समृद्धी महामार्ग स्टॉप करा, तुमचे शक्तिपीठ महामार्ग स्टॉप करा, तुमचे अनेक पुलाची कंत्राटं रद्द करा.
किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील त्या तुर्तास बंद ठेवा आणि शेतकऱ्याला भरीवासी हेक्टरी 50,000च्या वरची मदत पोचवा, तरच बळीराजा उंचावेल आणि त्याला जगणं सुसह्य होईल. याचवेळी कर्जमाफी देखील करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा. मुख्यमंत्र्याला प्रश्न जर विचारला ओला दुष्काळ जाहीर करा तर ते म्हणतात टंचाईच्या नियमानुसार मदत करू. टंचाई कुठला नवीन शब्द आणला आहे, कळायला मार्ग नाही. पण भावांनो, लक्षात ठेवा, हे सरकार जितकं आज शेतकऱ्याच्या, मजुरांच्या किंवा सर्वांच्या जखमेवर मीठ चोळते तितकं या सरकारला हे सोपं जाणार नाही आहे. कारण बळीराजा मराठवाड्यातला पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. मुळातच मराठवाडा हा दरवर्षी दुष्काळात असतो, तो कोरड्या दुष्काळात असतो आणि यावर्षी ओल्या दुष्काळानं होरपळलेला आहे. त्या शेतकऱ्यांपाशी आज येणारी पेरणी करण्यासुद्धा भांडवल नाही आहे. ज्या बँकांचं कर्ज काढले ते फेडण्याची कुवत नाही आहे. त्या शेतकऱ्याकडं ती जमीन कसायला जमीनसुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहे. तीसुद्धा ओसाड आणि पडीक होऊन बसलेली आहे. त्यातला पूर्ण गाळ वाहून गेलेला आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्याचं, देवेंद्र फडणवीसांचं काम आहे सर्वांनी एकत्र बसवावं, एक दिवसाचं अधिवेशन बोलवावं आणि या प्रश्नावर सरकारकडून किमान 50,000 कोटीची मदत मागवावी आणि राज्यानंसुद्धा तेवढीच मदत उभी करून किमान 1,00,000 कोटीची मदत मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी अशी सर्वसामान्याची इच्छा आहे, आशा आहे. पण याच्यातलं 10% सरकार करेल का नाही यावर शंका आहे. तेव्हा यांचे हे बोलगेवळे शब्द यांनी वापस घ्यावेत. आम्ही नुसतं सरळ हाताने मदत करू, आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. ते तुमचं सारं ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही पण धर्तीवर राहू देणार नाही, हे मात्र आता तुमच्या शब्दोक्तीतून आम्हाला कळायला मोकळं झालेलं आहे. तेव्हा मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला विनंती आहे, शेवटची विनंती आहे की एवढा वेळ शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करा आणि केंद्राकडून 50,000 कोटी आणि तुमच्या राज्याच्या तिजोरीतले काही कामं बंद करून, काटकसर करून 50,000 कोटी काढा आणि 1,00,000 कोटीची मदत शेतकऱ्यांना देऊन कर्जमाफी, ओला दुष्काळ आणि हेक्टरी 50,000 रुपयाच्या वरची मदत आणि प्रत्येक जनावरासाठी 50,000 रुपयाची मदत आणि मृत झालेल्या कुटुंबाला 20 लाखाची मदत ही देणं तुमचं कर्म प्राप्त आहे. तरच इथला बळीराजा खऱ्या अर्थाने उभा राहील आणि मराठवाडा पुन्हा नव्याने उभार घेईल. अन्यथा मराठवाड्याचा मसनवाटा झाल्याशिवाय राहणार नाही. मित्र, आपणास काय वाटतं? कमेंट करून कळवा. जय जिजाऊ.